नमस्कार. आपण मनाच्या श्लोकामधला 54वा श्लोक बघणार आहोत आज. पहिल्यांदा श्लोक घेऊयात नेहमीप्रमाणे. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. सळेना मनी निश्चयी दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला वाटत असेल की खूप अभ्यास आहे याचा, पण तसं बघायला गेलं तर आपण एकदा जर सुरुवात केली तर आपल्याला ते सोपं जाणार आहे. कारण आपल्याला पुढची उत्सुकता लागते की पुन्हा पुन्हा पुढे पुढे समर्थ अजून आपल्याला काय सांगतायत, काय आता किती म्हणजे मन हे कसं आहे बघा. त्या मनाला घटक्यात मन इथे ऐकण्याचं तयार होतं आणि नंतर लगेच आपण बंद करतो ते आणि म्हणतो की जाऊ दे नंतर ऐकू. खूप खूप झाले आता मनाची श्लोकाचं तत्वज्ञान. पण आज तुमच्या लक्षात येत नाहीये ही गोष्ट की ज्या वेळेला हे सर्व मनामध्ये साचेल त्यावेळेला त्या मनाचा आकार कसा बदलत बदलत जाईल. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे. एकमेकाला सांगणं, एकमेकाला पाठवणं, एकमेकाशी याविषयी चर्चा करणं अतिशय महत्वाचं आहे की त्यामुळे आपला जो हा जन्म आहे तो खूप पुण्यवान होत जाणार आहे. ह्याचं आपल्याला आता कळणार नाही. आपण म्हणतो ना रात्रभर बादलीमध्ये थेंब 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 पाणी गळत होतं, पण आपल्याला कळलं नाही ते कधी बादली भरली ते. कारण ते साचून त्याचं पूर्ण जसं बादलीचं झालं पूर्ण भरलं त्याचं पुण्य आपलं थोडं 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 एकमेकाला सांगून सांगून ते हे होणार आहे. कारण भगवंताला कृती आवडते, त्याला नुसतं श्रवण आवडत नाही. त्याच्यानंतर पुढचं वरण चिंतन आणि कीर्तन झालं पाहिजे, सांगता पण आलं पाहिजे आपल्या सर्वांना. म्हणून भगवंतांनी जर सांगितले बघा, आरण्य शब्द वापरलाय. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. तरुणपणी असताना अरण्य म्हणजे एकांतवास असावा असं त्यांनी सांगितलंय. आता वन हा शब्द, जंगल हा शब्द त्यांनी न वापरता अरण्य म्हणजे एकांतवास असा शब्द घेतला आहे. म्हणजे अलिप्तपणा. थोडक्यात वैराग्याला अलिप्तपणाचा हे शब्द म्हणून वापरलाय त्यांनी. असं का केलंय त्यांनी तर 24 तास मनाने अंतर्मुख झालं पाहिजे. मन जर अंतर्मुख होता आलं, घेता आलं आपल्याला, तर आपण जेव्हा ह्याची उदाहरणं बघतो आपण इतर ह्याच्यातली रामायणातली वगैरे, तो जनक राजांनी काय केलं होतं, त्यांचा तो एकांतातला असा अनुभव अतिशय मोठा आहे. समर्थांनी सुद्धा तरुणपणीच अरण्य सेवन केलं होतं. तुम्हाला माहिती तरुणपणीच त्यांनी हे केलेलं आहे. इंद्रिय पण त्यांनी सक्षम बनवली होती, त्यासाठी वैराग्य निर्माण केलं होतं. वैराग्य कसं निर्माण करायचं असं ते सांगतात की मधुमेह झाला आहे म्हणून मी साखर खात नाही, नाही का. हे काही वैराग्य आहे का. म्हणून ते म्हणतात की तरुणपणाच्या वैराग्याला महत्व द्या. म्हणून एक आद्य शंकराचार्यांच अष्टक आहे बघा. अंगम गलितम फलितम मुंडम ही जी अवस्था आहे ती ते जर बघितलं आपण अष्टक तर आपल्या लक्षात येईल की त्याचा अर्थ इतका सुंदर आहे. आपण ते बघूया जरा की कसं दिलेलं आहे ते. अतिशय सुंदर शंकराचार्यांचं ते अष्टक आहे. अंगम गलितम फलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि नमुच्यत्याशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे मूढमते म्हणजे ही मूढ झालेली मती ही ज्या वेळेला आपलं संपूर्ण म्हातारपण येईल म्हणजे किंवा आपल्याला त्याविषयी केस पांढरे होतील, दात नसतील, हे सगळं जेव्हा होईल, अंगम गलित म्हणजे शरीराचे हे सगळी कातडी लूज पडेल, इंद्रिय कुठे सक्षम राहणार नाहीत, अशा वेळेला मग हे या वेळेला जर तू देवाचं नाव घेतलंस तर काय उपयोगी. म्हणून तरुणपणापासूनच सुरुवात कर देवाचं नाव घ्यायला. म्हणून रामकृष्ण सुद्धा म्हणतात की गृहस्थामी माणसांनी सुद्धा वर्षातून 2 वेळेला आत्मनिरीक्षण करण्याकरता, जीवनाची घडी बसवण्याकरता एकांतात जाऊन राहणं महत्वाचं आहे. मग ते कुठे जायचं, काय जायचं ते आपण ठरवायचं. सारखं सारखं माणसामध्ये राहिलं ना की आपलं हे मलिन होतं, चित्त मलिन होतं. आणि म्हणून मधून अधून साधनेसाठी आपण बाहेर पडलं पाहिजे.
गीतेमध्ये सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. लोकसंग सुरू करण्यासाठी समर्थांनी सुद्धा 12 वर्ष टाकळीला ते एकांतात राहिलेले आहेत. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा काही तास बघा देहू जवळील भंडारा डोंगरावर जाऊन राहत असत. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे. नाथांनी सुद्धा साधक साधक दशक असताना शूलभंजक टेकडीवरती एकांतात साधना केली आहे. किती गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर आहेत. अशा वेळी वैराग्यपणाला लागते आणि गैरसोयी सगळ्या सहन कराव्या लागतात. त्यातून देहबुद्धी कमी करण्याचा अभ्यास साधतो. बुद्धीला देहबुद्धी इतकी त्रास देते आपल्याला, म्हणून तरुणपणी असताना याची सवय करायची म्हणून एकांतवासाविषयी त्यांनी समजून सांगितलं. म्हणून तेव्हा सदा सेवी आरण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेची निमेळी. आता हे तरुणपणाचं झालं. आता एकांत सुद्धा मानवाला आवश्यक आहे असे ते सांगताना समर्थ सांगतात की समर्थांनी मिळेना कदा कल्पनेची मिळे या भक्ताचे वैशिष्ट्य सांगितलंय या वाक्यामध्ये. असा भक्त कसा असतो, तो दृढ निश्चयाने एकांत असतो, तो साधना करीत असतो. म्हणून त्यांनी सांगितले की निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, असं तुकाराम महाराजांनी पण म्हटलेलं आहे. आणि म्हणून जीवनात कोणतेही उच्च ध्येय गाठायचे असेल तर मात्र ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. आणि त्यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंदांचं उदाहरण दिलं आपल्याला. संकट, विरोध, एकाकीपणा हे सर्व दृढनिश्चय हे कशामुळे झालं तर बुद्धिभेद करणारे ग्रंथ कधी वाचू नयेत, त्यापासून आपला निश्चय ढळतो. म्हणून स्वामी विवेकानंदांनी नेहमी आपल्याला जिथं ध्येय निर्माण होईल, जिथे निश्चय पक्का होईल, समर्थांनी सुद्धा आपल्याला आपलं मन कसं पक्क होईल, आपली साधना कशी पक्की होईल, आपल्या मनामध्ये येणारे विचार स्वस्वरूपाचे किती पक्के होतील हे दृढ निश्चयाविषयी त्यांनी सांगितलं. आणि म्हणून हे एकांत जरा असेल तर आपण तिथे आत्मनिरीक्षण करू शकतो की आपण ह्या गोष्टी करतोय का, म्हणजेच आत्मनिरीक्षण. आपण मानस पूजा करतोय का, करत नसेल तर आपण करूया ती, अशी तर आपल्याला निदान आत्मनिरीक्षण होईल. भक्ती करताना आपलं किती ठिकाणी मन जातो, हे एकत्र येईल का ह्याचा विचार करणं म्हणजे आत्मनिरीक्षण. त्याचा दृढ निश्चय आपल्याला समर्थ करायला सांगतात आणि तो करण्याचा प्रयत्न करूयात. आणि हे पुष्प मी भगवंताजवळ अर्पण करते. नमस्कार.